नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मस्त असा हा साखर आंबा बनवलेला आहे. अगदी खूप छान होतो आणि मस्त होतो. चवीलाही एकदम रसदार चविष्ट असा होतो. तर हा जो साखर आंबा आहे हा वर्षभर टिकतो. अजिबात खराब होत नाही, बुरशी लागत नाही, काहीच नाही. जर तुमच्याकडे या मोसममध्ये जर कैऱ्या मिळाल्या तर या प्रकारचा साखर आंबा तुम्ही अवश्य करून बघा. खूप छान होतो. अजिबात ही रेसिपी स्किप करू नका, म्हणजे तुमचा हा साखर आंबा एकदम व्यवस्थित असा होईल. तर इथे मी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे साल हे काढून घ्यायचे आहे व्यवस्थित असे. आता हा जो आंबा आहे, आंबा नाही ही कैरीच आहे, पण थोडीशी पाडाला लागलेली असल्यानं त्याचा रंग असा छान आलेला आहे. तर खूप मस्त कलर येतो. जर चुकून जर असा आंबा जर निघाला तर त्याचा साखर आंबा एवढा सुंदर दिसतो, खूप छान होतो. आणि हा जो साखर आंबा आहे हा पराठ्यासोबत तूप लावून आपण साधी पोळी करायची त्यासोबतसुद्धा खूप छान असा रोल करून मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता. शिवाय हा उपवासालासुद्धा हा साखर आंबा चालतो. तुम्ही खिचडीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा हा साखर आंबा खाऊ शकता. आता हे मी किसून घेतलेलं आहे आणि किसणी जी आहे ती जरा मोठ्या खोलची वापरायची, म्हणजे जास्त शिजल्यानंतर गाळ होणार नाही. तर हा जो किस आहे हा मोजून घ्यायचा आहे कुठल्याही एका भांड्याने. तर इथे 2.5 ते पावणे 3 वाट्या हा किस झालेला आहे आंब्याचा, म्हणजेच कैरीचा. तर आता तो मी एका चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे अगदी 10 मिनिट. आणि त्याला असे मध्ये मध्ये होल पाडले आहे की जेणेकरून आपण पातेलं गॅसवर जर ठेवलं तर त्यातून वाफ येते आणि त्या वाफेमुळे सगळीकडून हा जो किस आहे हा व्यवस्थित असा शिजला जातो. आणि तुम्ही इथे पाहू शकता 10 मिनिट झालेले आहेत आणि एकदम छान अशी याला वाफ आलेली आहे. एकदम ट्रान्सपरंट असा हा किस तयार झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. असं वाटतं की असाच खाल्ला तरी पण खूप छान लागेल. एक तर याला काय करायचं, कमी आंबट असणाऱ्याच कैऱ्या वापरायच्या आहेत, म्हणजे कमी साखर लागते आणि व्यवस्थित असा गोड आपला साखर आंबा तयार होतो. तर आता शिजल्यानंतर लगेच आपल्याला ज्या पातेल्यामध्ये हा साखर आंबा करायचा आहे ते पातेल्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. आणि ज्या वाटीने माप केलेलं आहे त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी साखर घातलेली आहे. आता ही साखर या किसामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला, म्हणजे गॅसवर लगेच ठेवलं की काय होतं, साखर अशी लागली जाते. म्हणून आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला हे परत गॅसवर ठेवायचं आहे. काय होतं, हा जो वाफवून घेतलेला किस आहे असा जर तुम्ही साखर आंबा केला ना तर अजिबात वातट होत नाही. कधीकधी त्या फोडी अशा खूप कडक आणि टचटच लागतात. या प्रकारे जर वाफवून घेतला तर एकदम आपल्याला जामसारखाच हा साखर आंबा तयार होतो. तर इथे मी गॅसवर हे पातेले ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. आणि ढवळत ढवळत थोडंसं आटत आलं, खूप आटून नाही द्यायचं. अशी त्याची तार तयार झाली, चिकट व्हायला लागला असा अंदाज घ्यायचा. चिकट झाला की आपल्याला लगेच इथे गॅस बंद करायचा आहे. पण फुल गॅस अजिबात करू नका, नाहीतर मग खूप पातेल्याच्या बाहेर उडतं ते आणि मग गॅस पण खूप खराब होतो. कारण खूप यामध्ये साखर असते त्याच्यामुळे सगळीकडे चिकट चिकट असं होतं. तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे त्याला तार आली पाहिजे. आणि यावेळी आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे. थोडासा असा पातळ ठेवायचा आणि थंड झाला की तो आपोआप घट्ट तयार होतो. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि पातेलं बाजूला घेतलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे विलायची पावडर. आणि विलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून झाली, थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये हा साखर आंबा भरून ठेवा.